आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्याला मदत करतो। आपण आता 7,500 गावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि ही जी योजना आहे ही योजना खऱ्या अर्थानं ज्याला आपण क्लायमेट प्रूफ ऍग्रीकल्चर म्हणतो, आपल्या सरकारने निर्णय घेतला, मोदीजींनी शेतकऱ्याला 9,000 रुपये आपण डीबीटीचे देणार आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी 22,000 रुपये त्यांच्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये आपण पण देणार आहोत। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत आणि जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या 1 जून 2026 पासून 30,000 रुपयांचा अनुदान मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सध्याच्या स्थितीला आता मान्सून सुरू होत आहे। या मान्सूनच्या दिवसांमध्ये प्रत्येक शेतकरी बांधव पेरणी करत असतात, परंतु पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात, पैशांची कमतरता असते। मग शेतकरी बांधव काय करतात, तर आपल्या गावामधील सावकारांकडून व्याजदरावरती पैसे घेतात। भरपूर शेतकरी बांधव बँकांकडून कर्ज काढत असतात आणि त्यामुळे शेतकरी बांधवांवरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचा आकडा वाढत जातो, मोठ्या प्रमाणामध्ये व्याजदर सुद्धा वाढत जात असतं। परंतु या 2026 वर्षामध्ये शेतकरी बांधवांची पेरणी अगदी योग्य पद्धतीने होणार आहे। कोणत्याही शेतकरी बांधवांना पेरणीसाठी सावकारांकडून किंवा बँकांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होते। यांच्या समेत आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे सुद्धा होते। तर या तिघांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांना तब्बल 30,000 रुपयांचं अनुदान त्यांच्या डीबीटी असणाऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना आणि कर्जमाफी योजना या 4 योजनांपैकी एका जरी योजनेचे लाभार्थी असाल तरी पण तुम्हाला हे 30,000 रुपयांचं अनुदान प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करायची आहेत, महत्त्वाची 2 कागदपत्रे काढायची आहेत आणि महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये तुम्ही बसायला पाहिजे। जर तुम्ही 2 कामे केली, 2 कागदपत्रे काढले आणि महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये जर बसला तर तुम्हाला सुद्धा येणाऱ्या 1 जून 2026 पासून 30,000 रुपयांचं अनुदान तुमच्या डीबीटी बँक खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर सुद्धा केले जाणार आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना, सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांची पिके पावसाच्या अति पाण्यामुळे हे पिवळे पडलेले होते। भरपूर शेतकरी बांधवांचा कांदा पीक असेल, सोयाबीन पीक असेल, तूर असेल, मूग असेल, कापूस असेल, मटकी असेल, आंबे असतील, द्राक्ष असतील, चिक्कू असेल, वेगवेगळ्या फळबागा असतील, फुलबागा असतील किंवा वेगवेगळी पिके असतील, तर या पिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांचं गारपिटीमुळे नुकसान झालेलं होतं, तर भरपूर शेतकरी बांधवांचं नैसर्गिक आपत्तीमुळे, वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस काय पडलेला नव्हता, परंतु मान्सूनचा पाऊस हा चांगला असणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली होती। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी या तारखेपासून पेरणी करायची आहे। जर तुम्ही या तारखेपासून पेरणी केली तर तुम्हाला शेती पिकासाठी चांगल्या पद्धतीने पाऊस पडेल आणि या ठिकाणी तुमच्या पिकाचं नुकसान होणार नाही। पहिल्या पिकामध्येच तुमचं पीक हे चांगल्या पद्धतीने येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला खते खरेदी करण्यासाठी, बियाणे खरेदी करण्यासाठी आणि मागच्या वर्षीचे जे नुकसान झालेलं होतं तर ते नुकसान तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट आता ट्रान्सफर केलं
जात आहे, जेणेकरून तुमच्या पेरणीला हातभार लागेल आणि तुम्हाला कुठेतरी सरकार दिलासा देत असल्याची माहिती तुम्हाला समजून जाईल आणि तुमचा सरकारवरती सुद्धा विश्वास राहणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे एकूण 2 टप्पे विस्तांतर झालेले होते, परंतु शेवटचा टप्पा अजून प्रलंबित ठेवण्यात आलेला होता. परंतु आता तो शेवटचा टप्पा हा प्रलंबित ठेवण्यात येत नाही, कारण सध्याच्या स्थितीला मान्सूनची पेरणी आता सुरू होत आहे. तर या पेरणीच्या दिवसांमध्ये तुम्हाला पैशांची गरज असते, त्यामुळे आता पीक विम्याचा शेवटचा टप्पा यासोबत शेतकरी बांधवांनो तुमचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला होता. आता तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होते. तर अखेर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता यासोबत पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि कर्जमाफीचा जे 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान होता, तर हे एकत्रितपणे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता विस्तांतर केले जाणार आहेत. बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून निधी आलेला आहे. हा निधी डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. परंतु हे पैसे पाठवण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना महत्त्वाची 2 कामे करायला सांगितलेली आहेत. महत्त्वाची 2 कामे करायला सांगितलेली आहेत, 2 कागदपत्रे काढायला सांगितलेली आहेत आणि 4 पात्रतांमध्ये बसत आहात का हे सुद्धा पाहायला लावलेलं आहे. कारण जे शेतकरी बांधव 2 कामे करतील, 2 कागदपत्रे काढतील आणि 4 पात्रतांमध्ये बसतील, तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, तर त्या जिल्ह्यांची यादी, जी पहिली यादी जाहीर झालेली आहे, तर त्या पहिल्या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर त्याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती अगदी डिटेल्समध्ये सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, कर्जमाफी योजना, पीक विमा योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही पैशांची वाट पाहत होतात, परंतु याच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळालेले नव्हते, त्यामुळे तुम्ही कुठेतरी नाराज झालेले होतात. परंतु यापुढे तुम्ही नाराज होणार नाहीत, कारण डायरेक्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आता डीबीटीचं बटन दाबण्यात येणार आहे. डीबीटीचं बटन दाबल्या तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा होणार आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे, कशा पद्धतीने पैसे सोडले जात आहे, तर त्याची माहिती सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द 100% पाळत असतात. तर सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची आता प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, मागच्या 2-3 दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठमोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. कोकण परिसरामध्ये मोठी दुर्घटना घडलेली होती, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर सोडण्यात आलेले नव्हते. याच्यासोबतच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की डायरेक्ट पंतप्रधान मोदी साहेबांनी सर्व शेतकरी बांधवांसहित सर्व नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल हे कमी वापरण्याचे आदेश देण्यात आलेले होते, कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला पैसे सोडायचे होते. त्यामुळे सरकार दुसऱ्या गोष्टींवरती पैसे खर्च करत नाही, अगोदर शेतकरी बांधवांचा विचार सरकार करत आहे. कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जर तुम्ही पिकवायचं बंद केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा होईल. आपल्या देशामध्ये अन्न वस्तू या कमी प्रमाणामध्ये सापडतील आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होईल. तर या सर्व गोष्टींचा विचार करून पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून आता पेरणीसाठी तुम्हाला पैसे दिले जात आहेत. खटाखट तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा वाटप केले जात आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल आणि शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला फक्त पेरणीचे पैसे सोडले जात नाही, तर या पेरणीच्या पैशांसोबत तुमचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये, पीएम किसानचा 23 हप्ता 2,000 रुपये, पीक विम्याचे पैसे, आता पीक विम्याचे पैसे बघा 15,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा आता सोडला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडतात तर अशा शेतकरी बांधवांना आता 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खात्यामध्ये आता जमा केले जात आहे. आणि शेतकरी
बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला तुम्हाला 1 जून पासून जे 30,000 रुपयांचं अनुदान वाटप केलं जाणार आहे, तर या 30,000 रुपयांच्या अनुदानासाठी तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करायची आहेत, 2 कागदपत्रे काढायची आहेत आणि 4 पात्रतांमध्ये बसायचं आहे. तर एकंदरीत ही महत्त्वाची 2 कागदपत्रे कोणकोणती आहेत, यासोबत जी 2 कामे करायची आहेत तर ती 2 कामे कोणकोणती आहेत आणि ज्या 4 पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरायला पाहिजे तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता पाहत आहोत. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्हाला हे पैसे मिळवायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे काय करत असतात, तर सर्व शेतकरी बांधवांचा अभ्यास करून शेतकरी बांधवांना कोणत्या गोष्टीची कमतरता आहे याचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर त्यावरती निर्णय घेतला जातो. तर मागच्या 15 दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस साहेब शेतकरी बांधवांना कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे आणि सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांना कशाची गरज आहे यावरती अभ्यास करून झालेला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना त्या अभ्यासाच्या दरम्यान असं लक्षात आलेलं आहे की सध्याच्या स्थितीला आता पेरण्या सुरू होणार आहेत. मान्सूनचा पहिला पाऊस पडला की शेतकरी बांधव लगेच पेरणीला सुरुवात करतात आणि परत एकदा पाऊस पडला की शेतकरी बांधव त्या पिकाकडे जोरदार लक्ष देत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांना आपण पेरणी झाल्यानंतर पैसे देऊन शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही आणि शेतकरी बांधव सुद्धा पेरणीनंतर पैसे दिल्यानंतर त्या पैशांचं तरी काय करणार आहे. त्यामुळे पेरणीच्या अगोदर पैसे दिले तर एकंदरीत शेतकरी बांधवांना हातभार लागेल, शेतकरी बांधव खुश होतील, शेतकरी बांधव आपल्या सरकारला पाठिंबा देतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काय पेरणी असेल तर ते पेरणे कमी पैशांमध्ये सरकारी पैशांमध्ये होऊन जाईल आणि एकंदरीत शेतकरी बांधवांचा सरकारवरती विश्वास बसेल. कारण भरपूर दिवसांपासून कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता, त्यामुळे सरकारवरचा विश्वास शेतकरी बांधवांवरून उडून चाललेला होता. शेतकरी बांधव म्हणत होते की हे सरकार फसवणार आहे, हे सरकार आपल्याला काय कर्जमाफी देणार नाही, अशा प्रकारच्या गुप्त चर्चा ह्या शेतकरी बांधवांमध्ये सुरू होत्या. तर भरपूर शेतकरी बांधवांनी सरकारला पत्र पाठवलेले होते की तुम्ही दिलेला शब्द पाळत नाही, त्यामुळे पुढच्या पंचवार्षिकला आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. त्यामुळे सरकार सध्याच्या स्थितीला घाबरून गेल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांना दिलासा देऊन त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जाणार आहेत. तर एकंदरीत आता आपण हे पैसे मिळवण्यासाठी जी 2 कामे करायची आहेत, 2 कागदपत्रे काढायची आहेत आणि ज्या 4 पात्रतांमध्ये बसायचं आहे तर त्या 4 पात्रता सांगतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे डायरेक्ट 30,000 रुपयांचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि तुम्हाला पेरणीसाठी पैसे मिळून जातील. आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिले या ठिकाणी आता आपण 2 कागदपत्रे सांगतो. बघा, जे पहिलं कागदपत्र काढायचं आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र. हे जर कार्ड तुम्ही काढलेलं असेल तर तुम्हाला डबल हे कार्ड काढायचं नाही. आणि दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. 2 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. आता तुम्हाला 2 कामे सांगतो. बघा, पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या चालू बँक खात्याला लिंक असायला पाहिजे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमचे DBT ॲक्टिव्ह असायला पाहिजे. तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातूनच हे पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे पहिलं काम DBT ॲक्टिव्ह असणे आणि दुसरं काम म्हणजे बघा, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. तर असे 2 कामे आणि 2 कागदपत्रे तुम्ही काढून ठेवायचे आहेत. आता तुम्हाला 4 पात्रता सांगतो. बघा, पहिले पात्रता तुम्हाला जर नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा, कर्जमाफीचे प्रोत्साहन अनुदान मिळवायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणीकृत असणारे शेतकरी बांधव असायला पाहिजेत. यानंतर दुसरी पात्रता तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. तिसरी पात्रता तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि चौथी पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचेच रहिवासी असायला पाहिजे. तर एकंदरीत या 4 पात्रता आहेत. 2 कामे 2 कागदपत्रे सांगितले. तर आता परभणी जिल्ह्यापासून ते बीड जिल्ह्यापर्यंत, बीड जिल्ह्यापासून ते जालना जिल्हा, नागपूर जिल्हा, यासोबत जळगाव असेल, नंदुरबार असेल, यासोबतच या साईडचा पाहायला गेला तर औरंगाबाद म्हणजे सध्याचा छत्रपती संभाजीनगर. तर अशा शेतकरी बांधवांच्या 14 जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे पैसे वर्ग केले जातील. कृषी मंत्री बर्णे मामा यांनी दिलेल्या माहितीनुसार पेरणीच्या अगोदर शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान विस्तांतर केले जाऊ शकते. सध्याच्या स्थितीला हालचाली सुरू आहेत.